नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी गणित उदाहरण संग्रह 34 शिकणार आहोत. ठीक आहे, त्याआधी आपण काय करूया, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांच्या व्याख्या पाहून घेऊ. मूळ संख्या म्हणजेच काय, ज्या संख्येला 1 आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला म्हणतात मूळ संख्या. बघा, आपण उदाहरणार्थ बघून घेऊया. बघा, 2 ही संख्या आहे, त्याचे विभाजक काय पडतात तर 1 आणि 30 संख्या, म्हणजेच ज्या संख्येचे विभाजक 1 आणि 30 संख्या असते त्या संख्येला म्हणतात मूळ संख्या. ठीक आहे, आणि आता संयुक्त संख्या ही काय झाली, मूळ संख्या. आता पाहणार आहोत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजेच ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. किती? 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. आपण उदाहरणार्थ घेतलं 4. बघा, 4चे विभाजक आहे 1 बरोबर, 2 आणि 4. समजलं? बघा, 1, 2 आणि 4 2 पेक्षा जास्त आहे म्हणून तोच अंक झाला संयुक्त संख्या. काय झाला? संयुक्त संख्या. समजलं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला. 1 ते 20 पर्यंतच्या आपल्याला काय सांगितलं, संख्या मूळ संख्या काढायला सांगितलेल्या आहेत. बघा, इथे एक चार्ट दिसतो तुम्हाला, इथे एक चार्ट मी बनवलाय. बघा, इथे सगळ्या मूळ संख्या आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या संख्या मूळ संख्या मी केलेल्या आहेत. परत 11 ते 20, 21 ते 30 अशापर्यंत मी 100 पर्यंत मूळ संख्या काढलेल्या आहेत. हा चार्ट वाटतं व्यवस्थित लिहून घ्या आणि तोंड पाठ करा, कारण की आपल्याला नेहमी लागणार आहे. तुम्ही सारखं विभाजक पाडत बसणार आहात का? नाही. तर हे सगळं तुम्ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल. ठीक आहे, आता आपल्याला काय सांगितले, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा. आता 1 ते 20 मध्ये संख्या आहेत बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. मग उत्तरामध्ये काय लिहायचं आपल्याला? बघा, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या बरोबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. कळलं? झाला. आता प्रश्न दुसरा पाहूया आपण. बघा, पुढचा प्रश्न आहे 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा. आता आपण इकडे काय लिहिलंय, मूळ संख्या लिहिलं. ह्याच्यामध्ये ज्या संख्या नाही त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. मग आपण लिहू शकतो. आता कुठपर्यंत काढायला लावले तुम्हाला? 21 ते 50 पर्यंत. किती? 21 ते 50 पर्यंत. म्हणजे ही 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 आणि 41 ते 50. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत संख्या घ्यावी लागतील. ठीक आहे, तर आपण ह्याच्यामधल्या संख्या लिहून घेऊया. चला, 21 ते 50 या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या. बघा, 21, बघा 21, 22, 23 तिथे आहे, 23 मूळ संख्या आहे म्हणून 23 नाही लिहायचा. 24, 25, 26, 27, 28, 29 आहे, 29 नाही लिहायचा. 30, 31 आहे तिथे म्हणून 31 नाही लिहायचा. 32, 33, 34, 35, 36, 37 आहे म्हणून आपण लिहिला नाही. 37 नंतर लिहा 38, 39, 40, 41 आहे तिथे म्हणून आपण नाही लिहिला. 42, 43 तिकडे आहे. 44, 45, 46, 47 तिकडे आहे बरोबर. मग 48, 49 आणि 50 ह्या आपल्या सगळ्या झाल्या संयुक्त संख्या. ठीक आहे, समजलं? हा चार्ट पाठ करा, म्हणजे तुम्हाला ह्या संख्या लिहिण्यासाठी काहीही अवघड वाटणार नाही. चला, आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा आहे बघा आपला, खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती गोल अशी खूण करा. बघा, संख्या आहेत 22, 37, 43, 48, 53, 60, 91,
57, 59, 77, 79, 97 आणि 100. आता काय विचारलं आपल्याला? मूळ संख्या आहेत ना, मूळ संख्या ज्या आहेत त्यांच्यापाशी गोल करायचं आहे. आता आपल्याला मूळ संख्या तिथे आहेत, चला आता आपण गोल करून घेऊया. बघा पहिली संख्या आहे 22. 22 आहे का तिथे? नाही आहे, म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे. 37 आहे म्हणून आपण 37ला काय करूया? गोल करूया. 43 आहे, 43ला एक गोल करा. 48 ही नाही आहे मूळ संख्या. बघा 53 सुद्धा आहे. 60 नाही. 91 नाही. 57 ती पण नाही आहे. 59 आहे, मग 59ला गोल करा. 77 आहे का? नाही. 79 आहे. 97 सुद्धा आहे आणि 100 ही संख्या मूळ संख्या नाही आहे. चला समजलं. तुम्ही हा चार्ट पाठ केला तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित सोडवता येईल. चला आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ, चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? आता समसंख्येचा अर्थ असा आहे, त्याची व्याख्या अशी आहे, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला म्हणतात समसंख्या. म्हणजे समसंख्या ओळखण्याची अजून एक छान ट्रिक आहे बघा. समसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक हवा आहे? 0, 2, 4, 6, 8 हे जे अंक असतील तर म्हणायचं ती काय आहे? समसंख्या आहे त्याच्या एकक स्थानी. ठीक आहे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर म्हणायचं ती समसंख्या आहे. पण आता आपल्याला सांगितलंय मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्यांपैकी त्यातली एक समसंख्या शोधा. बघा आता समसंख्या इथे 2 आहे म्हणजे तीच सम झाली, बरोबर. 3 आहे, एकक स्थानी मी काय सांगितलं होतं? एकक स्थानी काय हवं आहे? 0, 2, 4, 6, 8. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला हे अंक दिसत नाहीत, फक्त एका ठिकाणी 2 दिसतोय. म्हणजेच आपल्याला सांगता येईल मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? तर विचारला आहे तर प्रश्न उत्तर लिहिता येईल फक्त 2 ही संख्या मूळ संख्यांपैकी एक समसंख्या आहे. म्हणून उत्तर लिहा फक्त 2 ही संख्या मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे. समसंख्या आहे. ठीक आहे, समजलं. चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.